ओम श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथातील 14व्या अध्यायामध्ये आपले स्वागत आहे. या अध्यायात समर्थ आपल्याला सांगतात खरी भक्ती म्हणजे काय, उपासना कशी असावी, दैनंदिन पूजाविधी, जप, प्रार्थना आणि शरणागती यांचा मार्ग स्वामींनीच दाखवून दिला आहे. चला तर मग समर्थांच्या उपदेश रूपी या अमृत कथेचा रसस्वाद घेऊयात. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. या अध्यायात समर्थ स्वामींनी भक्ती मार्ग कसा असावा, दैनंदिन उपासना विधी कसा करावा आणि खरी भक्ती म्हणजे काय याबद्दल सखोल मार्गदर्शन दिलेले आहे. स्वामींची खरी भक्ती किंवा उपासना कशी करावी हा प्रश्न सामान्य भक्ताला पडतोच, कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे भक्ती करत असतो, परंतु समर्थांच्या कृपेनेच खऱ्या भक्तीचा गाभा उमजतो. माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला हा गूढ विषय कितपत समजेल, तरी देखील समर्थ कृपे करून पूर्ण विश्वास ठेवून माझ्या थोड्याशा समजुतीनुसार जेवढे शक्य आहे ते येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. भक्तांनी दैनंदिन उपासना नेहमी नित्य नियमाने, शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने करावी. जागरण आणि नामस्मरण. प्रातकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. उठता क्षणीच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनोमन जपत दिवसाची सुरुवात करावी. डोळ्यांसमोर समर्थांची पावन मूर्ती, त्यांचे तेजोमय चरण आणून त्यांना वंदन करावे. स्नान, संध्या, त्रिकाल संध्या वंदन, शौचादी कृत्ये पूर्ण करून स्वच्छ व पवित्र वस्त्र धारण करावे. नंतर घरातील स्वच्छ ठिकाणी शांत जागी आसन घालून बसावे. नंबर 3. पूजा अर्चा कशी करावी. मनचक्षूंनी श्री स्वामींची मूर्ती आपल्या समोर उभी करावी. त्या मूर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान करून पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावर समर्थांना प्रतिष्ठित करावे. अष्टगंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून षोडोपचारांनी विधिवत पूजा करावी. धूप निरांजन दाखवताना अर्धचंद्राकृती ओवाळावे. स्वामींना फळे, नारळ, विडा, दक्षिणा अर्पण करावी. पूजेनंतर भक्तांनी स्तोत्र पठण करावे. समर्थ मंत्रांचा जप करावा किंवा अंतःकरणापासून प्रार्थना करावी. पूजेच्या शेवटी भक्तांनी असे मनोभावे प्रार्थना करावी. हे स्वामी समर्थ, तुमची तेजोमय मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. तुम्ही पुराण पुरुष, अनंत ब्रह्मांडांचे नायक, लोकपालांचे अधिपती आहात. सर्व विश्वांचे अधिष्ठाता, जगज्जननीचे गुरु, वेदानंद स्वरूप आहात. तुमच्याशिवाय काहीही नाही. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल हे सारे तुम्हीच. सूर्य, चंद्र, विष्णू, शंकर, ब्रह्मा, इंद्र हेही तुमच्या रूपातलीच. दिक्पाल, दाताग्राही, दानबुद्धी उत्पन्न करणारा सर्व तुम्हीच. तुमचा आरंभ नाही, मध्य नाही आणि शेवटही नाही. निर्गुण असूनही तुम्ही भक्तांसाठी सगुण रूप धारण करता. तुमचे स्वरूप वेदही सांगू शकत नाहीत. शास्त्रे थकून जातात. देव सुद्धा मौन पाळतात. मग माझ्यासारख्या पामराने तुम्हाला काय वर्णावे. तरीही मी तुमच्या चरणी मस्तक ठेवतो. हे करुणासागर, माझ्या सर्व पापकर्मांचा नाश कर. हा भवसागर पार करण्यासाठी तुमची नामरूपी नौका मला लावो. तुमच्या कृपेने माझ्या मनातील सर्व विकार, माया, मोह, अहंकार नाहीसे होत. माझे मन नेहमी शांत राहो. सज्जन संतांचा सहवास लावो. सत्याच्या विजयपथावर माझी वाटचाल हो. कुटुंबांचा सांभाळ योग्य रीतीने करण्याची बुद्धी मिळो. संसार आणि परमार्थ दोन्ही मार्ग सहजतेने चालता यावेत. मी नित्य तुमचा जप करीन. तो जप माझे मन शुद्ध करील आणि अखेरीस तुमच्या चरणी अर्पण होईल. माझा देह असेपर्यंत सुख शांती मिळो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त हो. श्री स्वामी समर्थ भक्ती करताना काही नियम पाळणे आवश्यक आहेत. दर गुरुवारी उपास करावा. अंतःकरणापासून मनोभावे स्वामींचे पूजन करावे. प्रदोषकाळी उपास सोडावा. या आचरणाने सत्य असत्याचा विवेक निर्माण होतो. श्री स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रेमपूर्वक समर्पण भावाने निखळ अंतःकरणाने जपावा. जात, पात, स्त्री पुरुष यांचा भेद न करता कोणीही भक्त हा मंत्र जपू शकतो. जर कधी कधी प्रत्यक्ष मूर्तीपूजा शक्य नसेल तर मानस पूजा करावी. आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांचं प्रतिबिंब उभं करावं.
आणि अंतकरणातून नामजप करावा. मानस पूजा समर्थांना अत्यंत प्रिय आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत भक्तिभावाने वाचावे किंवा ऐकावे. यामुळे सर्व दोष, पीडा, दुःख नाहीसे होते. संत तुकाराम महाराजांनी अभंगात विचारले होते, हे मारुतीराया, तू रामाचा भक्त कसा झालास? कोणत्या मार्गाने ही भक्ती साधलीस? ती वाट आम्हा दाखव. या वचनाचा आशय स्पष्ट आहे. खरी भक्ती म्हणजे निखळ शरणागती. स्वामी समर्थ सांगतात, जो भक्त म्हणतो मी इतका जप केला, इतकी साधना केली, त्याची भक्ती निष्फळ ठरते. कारण खरी भक्ती ही अहंकार रहित असते. अलंकाराशिवाय केलेली साधी पानाफुलांची पूजा देखील समर्थांना प्रिय आहे, जर ती निखळ अंतकरणाने केली असेल तर. या अध्यायातून आपल्याला हे उमगते की भक्तीची खरी सुरुवात नामस्मरणातून होते. पूजा ही बाह्य नसून अंतकरणातील शुद्ध भावनेतून असावी. मानस पूजा, नामजप, चरित्र वाचन हे समर्थांना अत्यंत प्रिय आहे. खरी भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग आणि संपूर्ण शरणागती. अशा या उपदेशमय व भावपूर्ण कथनाने 14वा अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.